नमस्कार. अत्यंत उच्च, उदात्त, पुरातन, सर्वव्यापी, सर्वशक्ती अशा ओंकार स्वरूपाला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या गणेशाला मी सर्वप्रथम वंदन करतो. आपली भारतीय संस्कृती श्रेष्ठ आहे. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्ग सौंदर्याचं माहेरघर लाभलेलं आहे आणि अशा सौंदर्याने नटलेल्या आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यातील डोंगरपाल या गावामध्ये अनेक वर्ष श्री माऊली दशावतार नाट्य मंडळ त्या ठिकाणी दशावतारी नाट्यकलेची उपासना करीत आहे. आणि या नाट्य मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय किशोर गवस यांच्या संकल्पनेतून पंचक्रोशीतील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे करण्यासाठी मदत निधीसाठी एक दशावतारी ट्रिक्सिन युक्त नाटक सादर करण्यात आलं आणि हेच नाटक आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून रसिक श्रोत्यांच्या समोर घेऊन येत आहोत. पंचक्रोशीतील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी सध्या ऑनलाईन शिक्षणाची अत्यंत गरज असल्याने त्यांना लॅपटॉप किंवा मोबाईल किंवा तत्सम जे काही साहित्य आहे, वह्या, पुस्तके, इतर साहित्यांचा त्या ठिकाणी पुरवठा व्हावा म्हणून या नाटकाच्या माध्यमातून बरेच हात पुढे येतील. हे नाटक निश्चितच तुम्हाला आवडेल, कारण इयत्ता 10वी मधील कुमार प्रद्युम्न गवस याने इंद्राची जी भूमिका साकारलेली आहे ती लक्षवेधी आहे. त्यानंतर या पंचक्रोशीतील हौशी कलाकार आहेत, त्या हौशी कलाकारांना एक व्यासपीठ प्राप्त करून देण्यासाठी अध्यक्ष महोदयांची भूमिका ही महत्वाची आहे. ट्रिक्सिनचं जे काही कौशल्य आहे ते कौशल्य अनेक वर्ष या ठिकाणी प्राप्त करून जी किमया साकारलेली आहे ती एक नाट्यप्रेमी, एक मूर्तिकार श्री सुरेश मावळणकर, खरोखरच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. त्यासाठी हे नाटक तुम्हाला निश्चितच आवडेल. तुम्ही सबस्क्राईब करायला जराही विसरू नका. आणि तुम्हाला एक हात मदतीचा पुढे करायचा असेल तर अध्यक्ष महोदयांच्या खात्यावर तुम्ही रोख रक्कम पाठवू शकता, जमा करू शकता. ही मदत जी आहे ती जनमानसांपर्यंत पोहोचेल. आपली उदात्त भावना जी आहे आणि सध्या आपण ज्या विशिष्ट भूमिकेतून आपण जात आहोत त्यासाठी सर्वांचं सहाय्य अतिशय महत्वाचं आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत ही उक्ती जी आहे ती खूप महत्वाची ठरेल. तरीच मी म्हटलं त्याप्रमाणे सुसंगती सदा घडो आणि सुजन वाक्य कानी पडो ही दशावतारी कला जी आहे ही कला अशीच जोपासत राहावी आणि गणरायाला या ठिकाणी मी वंदन करतो. ते आशीर्वाद तमाम रसिक श्रोत्यांपर्यंत पोहोचावेत ही पुन्हा या ठिकाणी मी नम्र विनंती करतो, प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
पाहती आठवणेना कोणाचे आम बोलती नवल गुरुराया कन्यारती हो ब्रह्मा विष्णू रुद्रदेव जय म्हणती नवल गुरुराया कन्यारती ब्रह्मवल्लभ राममणी अमृतप्रतापी ब्रह्मवल्लभ राममणी अमृतप्रतापी नकळी कामिनो जय जय सारे गणपती नवल गुरुराया कन्यारती हो ब्रह्मा विष्णू रुद्रदेव जय म्हणती नवल गुरुराया कन्यारती श्रीपावल्लभ श्री गुरुदेव तुझ्या कृपेने हे शिवशंकरा तुझ्या कृपेने हे शिवशंकरा रंगाला जीवना दासाची स्वीकार तू वंदना दासाची स्वीकार तू वंदना दासाची स्वीकार तू वंदना तुझ्या कृपेने हे शिवशंकरा तुझ्या कृपेने तुझ्या कृपेने तुझ्या कृपेने हे शिवशंकरा रंगाला जीवना दासाची स्वीकार तू वंदना दासाची स्वीकार तू वंदना दासाची स्वीकार तू वंदना अर्धनारी नटेश्वरा अर्धनारी अर्धनारी नटेश्वरा कृपा घेऊनी संघ अर्धनारी नटेश्वरा कृपा घेऊनी संघ तुझ्या अंगणी डोले गजानना तुझ्या अंगणी डोले गजानना नाचतो अंगणी दासाची स्वीकार तू वंदना दासाची स्वीकार तू वंदना दासाची स्वीकार तू वंदना भक्ताळवी तुला दया घना घेऊन हाती मृदुंग भक्ताळवी तुला दया घना घेऊन हाती मृदुंग तुझ्या अंगणी खेळ गजानना तुझ्या अंगणी तुझ्या तुझ्या अंगणी डोले गजानना नाचतो अंगणी दासाची स्वीकार तू वंदना दासाची स्वीकार तू वंदना दासाची स्वीकार तू वंदना तुझ्या कृपेने हे शिवशंकरा तुझ्या कृपेने हे शिवशंकरा रंगाला जीवना दासाची स्वीकार तू वंदना दासाची स्वीकार तू वंदना दासाची स्वीकार तू वंदना गजानन महाराज हा दास चरणी लीन होतो आहे वरमरोही 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 वत्सा सूत्रधरा
मी माझ्या मात्या पित्यांसमवेत मातेच्या मृदू मांडीवर बसून पिताजींचं तांडव नृत्य पाहत असते वेळी तुझी दीनवाणी हाक ऐकून या रंगमंचपी प्रकट झालोय कोणती असे इच्छा. विघ्ने बहु येती नाटक विघ्ने बहु येती नाटक विघ्ने बहु येती जास्तवर तुझला प्रार्थी आले मी जास्तवर तुझला प्रार्थी आले मी चिंता मत भारी मंगलदायक तुझ गणपती. तुझ्या नाटकात येणाऱ्या विघ्नांचा मी माझ्या हाती असणाऱ्या परशांकुशाच्या योगे समूह नाश करेन असा मंगलमय आशीर्वाद. अन्य काही अज्ञही बाले पद्धती कैसी अज्ञही बाले पद्धती कैसी चिंता मज भारी या तव वरदे तुझी या चरण सांभाळी तव पाशी सांभाळी तव पाशी सांभाळी तव पाशी. तुझ्या नाटकात असणारी बालके सुज्ञ होऊन देवगृह बृहस्पतीप्रमाणे भाषण करतील गणगंधर्वाप्रमाणे गायन करतील अष्टरंभांप्रमाणे नृत्य करतील त्यांच्या मुखाग्रे सरस्वती सदैव वास करेल असा माझा मंगलमय आशीर्वाद. गजानन हे गजानन धावतालो तव चरण गजानन हे गजानन धावतालो तव चरण. सुख करता दुःख हरता वर्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी राशी सर्वांगी सुंदर विटू छेंदुरासी कंठी झळके माळ मुक्ता फळासी. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना. सुख करता दुःख हरता वर्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सुख करता दुःख हरता वर्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सुख करता दुःख हरता वर्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. रत्ना भजता भरा तुझ गौरी तुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभ शोभरा तुम्ही पुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे कामना. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे कामना. सुख करता दुःख हरता वर्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सुख करता दुःख हरता वर्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सुख करता दुःख हरता वर्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. लंबोदर पितांबर फणीवर वंदना सरळ सुंड वक्र तुंड तीन हास रामाचा वत बाळ सुजना संकटी पावावे निर्वाणे रक्षा सरोवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना. सुख करता दुःख हरता वर्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सुख करता दुःख हरता वर्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सुख करता दुःख हरता वर्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम पूर्वी पूर्वी कृपा जयाची. निघालो मी माझ्या स्वस्थानी मंगलमयाचा आशीर्वाद. शिवसुता भजावीं दिनरजनी शिवसुता भजावीं दिनरजनी शिवसुता भजावीं दिनरजनी. विघ्नविनाशकं मंगलमूर्ती विघ्नविनाशकं मंगलमूर्ती दीनांचा कैवारी शिवसुता भजावीं दिनरजनी शिवसुता भजावीं दिनरजनी शिवसुता भजावीं.
अजहून आहे बालमा सावन गीता जाय जाय रे सावन गीता जाय रे सावन गीता जाय अजहून आहे अजहून आहे अजहून आहे अजहून आहे बालमा अजहून आहे बालमा सावन गीता जाय जाय रे सावन गीता जाय रे सावन गीता जाय नींद भी अखियान द्वारन आए नींद भी अखियान नींद भी अखियान नींद भी अखियान नींद भी अखियान द्वारन आए द्वारन आए नींद भी अखियान द्वारन आए तोहे सपने साथ सजाए तोहे सपने तोहे सपने साथ सजाए आई बहार खिले फुलवार आई बहार खिले फुलवार खिले फुलवार मोहे सपने प्यास बुझाए मोहे सपने प्यास बुझाए सावन गीता जाए जाए रे सावन गीता जाए जाए रे सावन गीता जाए अजहून आहे बालमा अजहून आहे बालमा सावन गीता जाय जाय रे सावन गीता जाय रे सावन गीता जाय अजहून आहे बालमा अजहून आहे अजहून आहे बालमा सावन गीता जाय रे सावन गीता जाय अजहून आहे बालमा अजहून आहे अजहून आहे अजहून आहे अजहून आहे अजहून आहे बालमा सावन गीता जाय रे सावन गीता जाय रे सावन गीता जाय या माझ्या पाताळ भुवनाच्या ठिकाणी माझी पाऊल पडता क्षणी हर्षभरीत वदनाने सारे जण माझ्या जवळ पाहत आहेत वा खरोखरच धन्यवाद देतोय मी मला कारण या असंख्य प्राणी मात्रांना यावेळी न्याय देण्यासाठी सिद्ध आहे तोच म्हणजे विरूपाक्ष होय विरूपाक्ष दैत्यराज दानवेश्वर ज्याचा जय जयकार केला जातो तोच हा विरूपाक्ष
हर्षभरीत मी का याच्या मुळाशीच कारण एकच साक्षात ज्यानं सृष्टी निर्माण केली तू म्हणजे ब्रह्मदेव. त्या ब्रह्मदेवाची भक्ती केली आणि अमृतत्वाचं वरदान प्राप्त करून घेतलं. का आणि कशासाठी तर एका वेळी त्या देवतांवर सूड उगवीन हीच माझी प्रतिज्ञा सत्य करण्यासाठी. म्हणूनच देव प्रसन्न झाला आणि देवानं वरदानही मला प्राप्त करून दिलं. म्हणूनच त्या वरदानाच्या योग्यतेनं मला देवतांवर स्वारी करायची आहे. देवानं वरदान देताना सांगितलंय जे वरदान आहे ते आगळं आणि वेगळं या विश्वाच्या ठिकाणी नर आणि नारी एकाच देहात ज्यावेळी दिसते त्याच वेळी या विरूपाक्षाचा शेवट विरूपाक्षाचा शेवट. पण हा काय प्रकार येऊ दे. नारायण 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 लागली से आस समझला गोडिया भंगाची लागली से आ समझला गोडिया भंगाची कृपा त्या श्रीरंगाची कृपा त्या श्रीरंगाची कृपा त्या श्रीरंगाची लागली से आ समजला गोडिया भंगाची. नारायण नारायण लागली से आ समजला लागली से आ समजला लागली से आ समजला गोडिया भंगाची कृपा त्या श्रीरंगाची कृपा त्या श्रीरंगाची कृपा त्या श्रीरंगाची. ध्यानी मनी श्रीरंग नारायण हरी नारायण नारायण ध्यानी मनी श्रीरंग ध्यानी मनी श्रीरंग ध्यानी मनी श्रीरंग नारायण हरी. जय जय नारायण हरी जय जय नारायण हरी जय जय नारायण हरी जय जय नारायण हरी. लागली से आ समजला गोडिया भंगाची. नारायण नारायण लागली से आ समजला नारायण. देवा तुझा शुभमंगल त्रेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे. लागली से आ समजला लागली से आ समजला गोडिया भंगाची. कृपा द्या श्रीरंगाची कृपा द्या श्रीरंगाची कृपा द्या श्रीरंगाची कृपा द्या. नारायण 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 हरी नारायण. नम कमलानाभाय नमस्ते जलशायिने नमस्ते केशवानंद वासुदेव नमोस्तुते. जयाचे नाभिस्थान त्या कमलाप्रमाणे अतिशय कोमल आहे आणि जलाशयाच्या अथांग शय्येवर जो विराजित आहे अशा माझ्या नारायणा हे देवा तुझ्या चरणी
सदैव सदैव नमस्कार, सदैव सदैव नमस्कार. देवा तुझं नामस्मरण करता करता स्वर्ग मृत्यू आणि बाताळ त्रैलोक्य नारायण नारायण. पण देवा अरे वा 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 वा. आज जर का पाहिलं असेल सांप्रत पाता भुनाच्या ठिकाणी मी आलोय, मग प्रथमतः मी आल्याची जाणीव करून द्यावी हेच योग्य. नारायण नारायण अंतरिक्षात येणारी हेच ध्वनी आज प्रत्यक्षात माझ्याद्वारे आलेल्याचं स्वागत करणं हे राजकर्त्याचं कर्तव्य. कोण त्रैलोक्य वंद्य पुरुष हा? नारद महामुनी तुमच्या होईल, चरणी विरूपाक्षाला होईल. नतमस्तक होतोय. काय म्हणाला कल्याण. अर्धवट शब्द का तुमच्या मुखामध्ये होईल होईल याचा अर्थ तरी काय? अरे ऐकून तरी घे, हा? तुझं सदैव कल्याण होईल. वा 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 तुमच्या मुखातले स्वर ऐकता क्षणी मनाला समाधान प्राप्त झालंय. अरे पण एक सारखं तुझं निरीक्षण करतोय, काय वाटतंय? चेहऱ्यावर हास्य. निश्चितच अरे आनंदी आनंदी तू दिसतोय. निश्चितच. अरे पहा माझी प्रजा पहा, माझे न्याय बांधव पहा, ज्यांना मी न्याय देण्यासाठी सिद्ध आहे. हर्षभरीत वदनाने माझ्याजवळ पाहत आहेत. राजकर्ता असावा तर कसा, माझ्यासारखा असा भास त्यांच्या मुखकमलावर दिसतोय, होय की नाही? नारायण नारायण. पण याच्यामुळे कारण तरी कोणतं? याला एक कारण आहे. कारण आहे. पहा हा मागच्या वेळी तुम्ही इथं आलात, हा विरूपाक्ष खिन्न नजरेनं भूमीजवळ पाहत या होता. वसुंधरेजवळ पाहत होता. हो या वसुंधरेजवळ पाहत होता. त्याच वेळी तुमच्या मुखातील शब्द हा काय झालं म्हणून ज्यावेळी विचारला त्यावेळी मी सांगितलं. वेळोवेळी पदोपदी त्या देवतांवर स्वारी केली. त्या देवतांच्या बाबतीत मला अपयश आलो. का आणि कशासाठी हा एकच यक्ष प्रश्न मी तुम्हाला विचारला. हा त्या प्रश्नाचं उत्तर काय दिलात? त्या प्रश्नाचं उत्तर काय दिलं असेल हा? तर तुझ्या शक्तीला अरे भक्तीची जोड हवी निश्चितच. आणि हाच मार्ग तुला दाखविला होता. पण हा? या मार्गावर तू चाललास की नाही? मुनिवर हा तुम्ही दाखवलेला मार्ग त्यावेळी मला योग्य वाटला आणि तो योग्यच होता. अरे वा वा वा. म्हणून हा. याच मार्गावर मी चाललो. घनदाट अरण्याच्या ठिकाणी गेलो. आणि 12 वर्षाचा प्रदीर्घ काळ लोटला. साक्षात उत्पत्तीची देवता म्हणजे तुमचे पिताश्री हा ब्रह्मदेव, त्या ब्रह्मदेवतेची भक्ती केली. देव प्रसन्न झाला. ज्या वेळी अमृतत्वाचं वरदान या विरूपाक्षानं मागितलं आणि देवानं दिलं. होय देवानं दिलं. वरदान दिलं. होय असं कोणतं वरदान? मुनिश्रेष्ठ हा तुम्ही माझे गुरु आहात होय. म्हणून तुम्हाला सांगतो, इतर कुणालाही सांगू अरे नका. कुणालाही सांगणार नाही, तू घाबरूच नको. कारण? फक्त मला कथन कर. हा मार्ग तुम्ही दाखविलात हा म्हणून तुम्हाला सांगतोय. तर ऐका, या विश्वाच्या ठिकाणी हा नर आणि नारी एकाच देहात दिसतील म्हणजे एक रूप होती. त्याच वेळी तोच मृत्यू हा माझा आहे. त्याच्या शस्त्राच्या आघातानं हा विरुष्वाक्ष अरे वा वा. अरे घे टाळी. या काळी अरे वा वा. म्हणजे असं काही घडणार नाही हे शक्य नाही आणि तू काही मरणार नाही. निश्चितच नाही. म्हणून हा आनंद उत्सव या ठिकाणी चालू आहे. गुड्या तोरणे उभारलेली आहे. अरे हा? आनंद उत्सव तू साजरा करतो. निश्चितच. अरे पण आठव, अरे तुझ्या पूर्वजांचा त्या देवतांनी कपटानं घात केला. त्या देवतांवर तू कसा काय विश्वास ठेवू शकतोय? माझ्या पूर्वजांचा विश्वासघात त्या देवतांनी केला हे मला ज्ञात आहे. पण यावेळी मी त्यांना सोडणार नाही. कारण यावेळी माझ्या मागे ती वरदानी शक्ती. अरे त्या वरदान, तेच वरदान सत्य आहे की असत्य याची पडताळणी करण्यासाठी सुवर्ण संधी आहे. मुनिवर हा बोलण्याचा अर्थ एकच. कोणता? अरे ज्या देवतावर स्वारी करून हा? अरे तुझ्या पूर्वजांना अपयश आलो हा. आणि त्याच देवतावर स्वारी करून जर का तुला यश संपादन झालं तर निश्चितच ते वरदान सत्य आहे हे तुझ्या लक्षात येईल. म्हणजे हा. देवानं दिलाय ते योग्य आहे की अयोग्य आहे याची प्रचिती या विरूपाक्षाला जर घ्यायची असेल तर यावेळी या पाताळ भुवनाचा त्याग करून निघालो स्वर्गावर. सॉरी त्या
आशीर्वाद आहे म्हणतोय. झालं. शुभमंगलाचा आशीर्वाद. नारायण. वारे दानवेश्वरांनो, वेळोवेळी उन्मत्त होऊन देवतांशी संघर्ष करता आणि देवतांकडून अपयशी तुम्ही ठरता, पण हा तुमच्या अंतर्यामी झालेला अहंकार, अरे तोच अहंकार मला दूर करायचे. पण मानवा, तू मात्र असा अहंकार स्वतःच्या जीवनात, अरे स्वतःच्या मनात कधीही ठेवू नकोस. कारण त्या अहंकारामुळे मानवा तुझा घात हा निश्चित ठरलेला आहे. म्हणूनच कधीही अहंकार करू नकोस. कारण ज्यावेळी तू जन्माला आलास त्यावेळी रिकाम्या हाती तुला यावं लागलं होतं आणि इहलोकीची यात्रा संपून परलोकी ज्यावेळी जाशील त्यावेळी सुद्धा रिकाम्या हाती तुला जावं लागणार आहे. म्हणूनच काय आणले येताना तू, काय नेशील जाताना, काय आणले येताना, काय नेशील जाताना. धन दौलत ही ठरेल थोडी, पुण्य तुझी तारील रे. धन दौलत ही ठरेल थोडी, पुण्य तुझी तारील रे. धन दौलत ही ठरेल थोडी, पुण्य तुझी तारील रे. काय आणले येताना, काय नेशील जाताना. नारायण नारायण. काय आणले येताना, काय नेशील जाताना. धन दौलत ही ठरेल थोडी, पुण्य तुझी तारील रे. धन दौलत ही पडील थोडी, पुण्य तुझी तारील रे. धन दौलत ही ठरेल थोडी. अवघड असते मनोळखणे, अवघड असते, अवघड असते, अवघड असते मनोळखणे. त्याहुनी अवघड ते जपणे, त्याहुनी अवघड ते जपणे. मना मनाचा छेदून तारा. नारायण. मना मनाचा, मना मनाचा, मना मनाचा छेदून तारा. भाव अर्पितो प्रभुला रे. भाव अर्पितो प्रभुला रे. काय आणले येताना, काय नेशील जाताना. काय आणले येताना, काय नेशील जाताना. धन दौलत ही ठरेल थोडी, पुण्य तुझे तारील रे. धन दौलत ही ठरेल थोडी, पुण्य तुझे तारील रे. धन दौलत ही ठरेल थोडी. नारायण. मन माझे भुलले रे, मन माझे भुलले रे, मन माझे भुलले रे. राष्ट्र
भाग आणि प्रशांत वातावरण दोन्ही नेत्रांच्या अगदी शुद्ध आणि पवित्र दृष्टीनं समस्त देव दरबाराचं मी अवलोकन करतो आहे. क्षणभर मनाच्या ठिकाणी स्थिरता भासते. पण अस्थिरे जीवितम लोके, अस्थिरे धन यौवने, अस्थिरम पुत्र दारश्वत, धर्म कीर्ती स्वयं स्थिरम. प्रत्येक माणसाचं जीवन हे विश्वाच्या पटांगणावर अशाश्वत आहे. त्याच्याजवळ असलेलं धन हे देखील अशाश्वत आहे. त्याची पत्नी, पुत्र ही देखील अशाश्वत आहेत. मग समस्त विश्वाच्या पटांगणावर शाश्वत ते काय? तर प्रत्येक माणसानं आचरणात आणलेला धर्म आणि संपादन केलेली कीर्ती होय. त्याच कीर्तीच्या उच्चतम शिखरावर अगदी मानानं विराजित होण्यासाठी म्हणून मी माझ्या जीवनात तत्पर ठरलो. न्यायाच्या ठिकाणी अन्याय, धर्माच्या ठिकाणी अधर्म या देवेंद्रानं आपल्या जीवनात कधी घडू दिला नाही. याचं सार सर्वस्व श्रेय मी कुणाला देईन? तर ज्या माऊलीनं अगदी 9 महिन्याच्या प्रदीर्घ काळापर्यंत हा नरदेह आपल्या उदराच्या ठिकाणी सांभाळीला. प्रसूती काळाच्या अनंत यातना ज्या माऊलीनं माझ्यासाठी भोगिल्या. 9 महिन्याच्या प्रदीर्घ काळानंतर मला जन्म देण्यासाठी सिद्ध ठरली अशी या विश्वातील माझी प्रथम दैवत, प्रथम गुरु, माझी मातृदेवता. याकरिता जीवनात कोणत्याही देवतेला नतमस्तक होण्यापूर्वी माझा प्रथम नमस्कार माझ्या प्रथम गुरुला. मातृदेवो भव, मातृदेवो भव, मातृदेवो भव. आणि प्रत्येक माणसाच्या जीवनात आवश्यक असणारा मार्गदर्शक म्हणजे पितृदेवता होय. ज्यांच्या पवित्र हिरण्यगर्भापासून माझा जन्म झाला. बोबडे बोल माझ्या ओठांवर पांघरत होते. अखिल विश्वाचा चित्रपट दाखवण्यासाठी म्हणून माझ्या जीवनात जे सिद्ध ठरले अशी या विश्वातील माझी द्वितीय दैवत पिता कश्यप. म्हणूनच माझा द्वितीय नमस्कार माझ्या द्वितीय गुरुला. पितृदेवो भव, पितृदेवो भव, पितृदेवो भव. आणि प्रत्येक माणसाच्या जीवनात आवश्यक असणारा मार्गदर्शक म्हणजे गुरु होय. ओम अज्ञानम तिमिरांजस्य ज्ञानांजया शलकया चक्षो हम्य मिलित मयनम तस्मय श्री गुरवे नमः, गुरवे नमः, गुरवे नमः. असेच माझ्या जीवनाच्या ठिकाणी मला मार्गदर्शन लाभले ते त्रैलोक्य वन्यपुरुष नारद मुनी यांचे. त्यांच्या मार्गदर्शनाच्या योगी करून शतयज्ञाची सांगता या देवेंद्रानं केली. सोम यागासारखा महायाग मी माझ्या जीवनाच्या ठिकाणी पार पाडला. म्हणूनच याचा आविर्भाव म्हणून मला देवतांनी काय दिलं असेल तर हे अमरावतीचा गडगंज साम्राज्य आणि त्याचा यथोचित सांभाळ मी करीत असतो. हा काळ माझ्या अमरावतीच्या ठिकाणी पावली वळली ती एक सारखी या स्वर्गाच्या दिशेनं. म्हणजे स्वर्गाच्या प्रथम पायरीवर पाय ठेवलाय. आपण आल्याची जाणीव या देवेंद्राला द्यावी. कोण रे देवेंद्र महाराज? एकेरी नावानं हाक नक्कीच कोणीतरी जवळची व्यक्ती आहे. पण राजशिष्टाचाराप्रमाणे आलेल्याचं यथोचित स्वागत करणं हे मला क्रमप्राप्त आहे. कोण आहात आपण? हा देवेंद्र महाराज हा. नमस्कार. तुमच्या नमस्काराला माझा प्रतिनमस्कार. वाह, एकदम छान अशी शिष्टा आहे तुमची. हा. खरोखरच मनाला भावलात तुम्ही. पण देवेंद्र महाराज हा. मी विरूपाक्ष, हम्म. पाताळ भुवन माझं वस्तीस्थान हा. आणि माझी पावलं इथपर्यंत आली यालाही कारण असं कोणतं कारण? माझी एक लहानशी इच्छा हा. जी तुम्ही परिपूर्ण करू शकता. इच्छा जर का या योग्य असेल. इच्छेखातरच मी इथपर्यंत आलोय. हा देवतांचा अधिपती देवेंद्र नक्कीच पूर्ण करेल. हा, हा. इच्छा एवढीच हा. तुम्ही सहज पूर्ण करू शकता. हम्म. ज्या न्याय देवतेवर तुम्ही बसला आहात हा. ते राजसिंहासन होय. ते राजसिंहासन या विरूपाक्षाला द्या. विरूपाक्ष, तुमच्या मनातील इच्छा मी वाईट म्हणणार नाही. कारण माझ्या जीवनात सुद्धा
मला पण एक इच्छा जडली होती, जीवनात एक अढळपद प्राप्त करावं. वाह. पण मी हा मार्ग निवडला नाही. मी जो मार्ग निवडला तो नारद मुनींच्या सांगण्यावर. तो मार्ग कोणता तर भक्ती मार्ग. त्याच मार्गाचं अवलोकन तुम्ही करा. हा? माझ्यापेक्षा प्रबळ भक्ती तुमची ठरवा आणि ते देवतांच्या साक्षीनं हे राज सिंहासन हस्तगत करा. देवेंद्र महाराज, हा तुमच्या सारखा मार्ग आम्ही जर अवलंबला असता हा? तर इथपर्यंत आमची पावलं कदापि आली नसती. मनाच्या ठिकाणी एकच ध्यास, स्वर्गाचा सिंहासन. मग मी काय वक्तव्याचा भोगता नव्हे. हा? मूर्तमंत कृतीचा परिपूर्ण शस्त्र आहे. षष्टम प्रतिषष्टम. निश्चितच. वैरी म्हणून उभे राहत असाल, हा? तुमचा वैरत्वाचा शेवट तुमच्या खातानं ह्या अमरावतीत केला जाईल. देवेंद्र, हा? 33 कोटी देवतांचा राज करता तू, आणि म्हणूनच एक राजकर्ता इच्छा पूर्ण करू शकतो हे मला ज्ञात होतो. म्हणून तुझ्याजवळ इच्छा प्रकट केली. दानवेश्वर, हा? उंचशा वटवृक्षाच्या फांदीवर बसणाऱ्या काक पक्षानं हा? राजमहालातील तलावावर बसण्याची स्वप्न कधीही रंगवू नयेत. तो अधिकार, ती जागा आहे ती फक्त राजहंसाची, वाह. काक पक्षाची नव्हे. देवेंद्र महाराज, हा काक पक्षी कोणता आणि राजहंस कोणता यातील फरक आम्हाला निश्चितच कळतो आहे. हा? पण राजहंसाने समजू नये की स्वतःचा मोठेपणा कुठेतरी सिद्ध होईल, पण कावळ्यालाही तेवढंच महत्व आहे. या अखिल विश्वाच्या ठिकाणी एवढं लक्षात ठेवा. तुमचं बोलणं योग्य आहे, हा? पण हाताची पाचही बोट काही सारखी नाही आहे. निश्चितच. एक लहान आहे तर दुसरं मोठं आहे. हा? तुम्ही तुमच्या जीवनात शेर म्हणून जगला असाल, हा? सव्वा शेर सांप्रत हा देवेंद्र आहे. निश्चितच प्रत्येकाला शेर सव्वा शेर हा मिळतोच, हा? एवढं लक्षात ठेवा. पण देवेंद्र महाराज, हा? हाताची बोट सारखी नसतात हे मीही जाणतोय. म्हणूनच तुम्ही तुमच्या भक्तीच्या जोरावरती अमरावतीचं राज्य मिळविलं, त्याप्रमाणे भक्तीच्या जोरावर आम्ही वरदान मिळविलं, हा? आणि त्याच वरदानाची प्रचिती करण्यासाठी इथपर्यंत आलो आहोत. मग भ्रमाला दिलेला प्रत्यक्ष आकार म्हणजे अहंकार. त्याच अहंकारानं तुम्ही वागता आहात. जर का सामोपचाराच्या भाषेने इथपर्यंत आला असता तर त्रय देवतांच्या साक्षीनं, त्रय देवतांच्या अनुमतीनं हे राज सिंहासन आम्ही हसत हसत तुमच्या हाती केलं असतं. देवेंद्र, सांप्रत तुझं आणि माझं नातं हे बंधत्वाचं नातं असल्यामुळे हो मी तुला आतापर्यंत सामोपचारानं सांगत होतो, पण यावेळी अरे कूटनीतीनं तुम्ही घेतलेलं हे राज्य आम्हा दानवांच्या बाबतीत तुम्ही केला तो अधर्म, अन्याय, अत्याचार, आणि म्हणूनच त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी हा विरूपाक्ष इथपर्यंत आलाय. मग विरूपाक्ष, साम दाम दंड भेद. सामोपचाराच्या वाचेनं आम्ही बोललो, पण भेदाचं आचरण तुमच्या बाबतीत होऊ नये असं वाटत असेल. मार्ग मोकळा आहे, तुम्ही जाऊ शकतात. देवेंद्र, याद राख, बंधत्वाचं नातं तडातर तोडू वैराजाच्या जीवनी हा विरूपाक्षाचा शांत करण्यासाठी तिथपर्यंत मग हे तुझं आव्हान या देवेंद्रानं स्वीकारलं. सोडितान तुझला आता, सोडितान तुझला आता, सोडितान तुझला हाणन पाडीन या समयाला, हाणन पाडीन, हाणन पाडीन, हाणन पाडीन या समयाला. सोडितान तुझला, सोडितान तुझला, सोडितान तुझला. यमत यातने काल धुंदतो, यमत यातने, यमत यातने, यमत यातने काल धुंदतो. संहारी मिथ्या समय तुझला, संहारी मी, संहारी मी, संहारी मी या समय तुझला. सोडितान तुझला, सोडितान तुझला, सोडितान तुझला. ये रे स्वीकारलं तुझं आव्हान. प्रथा वल्गना कल्पना त्या कशाला कशाला. प्रथा वल्गना वल्गना कल्पना त्या कशाला. पापी कांक्षा नयती फळाला. पापी कांक्षा, पापी कांक्षा नयती फळाला. पापी कांक्षा नयती फळाला. प्रथा वल्गना कल्पना त्या कशाला. आहा
कशासाठी थांबलाय? मरणाच्या भीतीनं नव्हे, प्राणाच्या आशेने नव्हे, हे युद्ध थांबवलं याचा एक कारण आहे. असं कोणतं कारण कारण? हा देवेंद्र एक वाघ आहे. हम्म. 2 पावलं मागे गेलाय. तुला घाबरून नव्हे तर ज्यावेळी येईल पूर्ण शक्तीनिशी हे राजसिंहासन हस्त करीत, त्याच वेळी देवतांचा अधिपती देवेंद्र हे नाव तुला सांगेल. वा रे देवेंद्र, वाघाची उपमा देऊन 2 पावलं मागे सरलायस. पण जातिवंत सिंहाला पकडण्यासाठी वाघाचं काम नव्हे, जातिवंत सिंह तो, जातिवंत सिंह.